पॉवर टू राहुल कानडे. हॅलो हॅलो हॅलो. षटकातील चौथा चेंडू राजू पॉवर टू प्रशांत दळवे. चांगला चेंडू अकडू पत्त्या टप्प्याचा चेंडू. प्रशांत दळवे यांना नीटचा काय खेळता आला नाही. बाईटची रन. बाईटची पळून धाव काढण्यात यश मिळवत आहेत ते दोन्ही फलंदाज राहुल कानडे आणि प्रशांत दळवी. ऑफ साईडच्या खूप बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय तो वाईट. राजीव पवार यांनी बिन आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. अनेक सामने जिंकून दिलेले आहेत त्यांनी. परत एक ऑफ स्टंपच्या दिशेने एक धाव काढण्यात यश मिळवतोय तो राहुल कानडे. षटकातील पुढचा चेंडू फुलटास लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईट. वाईट चेंडू. धाव संख्येत वाढ होतोय आणि धाव संख्या होती ती 62. परत किंवा लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय तो प्रशांत दळवी यांनी आणि एक धाव मिळवण्यात यश प्रशांत दळवी यांना. ओव्हर संपते. षटक संपतंय आणि धाव संख्या होते 1 बाद 63. किती षटक? 5 षटकानंतर 63. वेळ लावायचा नाही. वेळ लावायचा नाही. वेळ लागला तर दोन्ही संघांना पेनल्टी होणार. एक अतिटट्टीचा सामना. बापू टायगर्स आणि SP वॉरियर्स. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय एक नावाजलेला गोलंदाज ज्यांनी आपल्या बॉलिंगवर एक हाती मॅचेस विन करून दिले ते आपल्या संघासाठी संतोष दादा राजपूत. त्यांची एक ख्याती आहे. ते इन स्विंग आउट स्विंग दोन्ही बॉल करू शकतात. अनुभवी गोलंदाज आणि तितकीच अनुभवी फलंदाजी. आणि हा ऑफ साइडच्या दिशेने होता. सरळ जातोय क्षेत्ररक्षक आणि विकेट झेल घेतोय आणि विकेट चांगली मिळवतोय संतोष राजपूत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल संतोष राजपूत यांच्याकडून आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय संतोष राजपूत. मी आताच सांगितलं होतं त्यांनी एक हाती मॅचेस जिंकून दिल्यात आपल्या संघासाठी.
बागेवाडी असून दे, पट्टणकडुली असू दे, कोल्हापूर असू दे, बावडा असू दे, आणि अनेक भागात त्यांनी याच पद्धतीने गोलंदाजी करून उत्तम वड्ड, नवीन फलंदाज येतोय तो उत्तम वड्ड. आणि मी सांगितलं होतं हा सामना चुरशीचा होईल म्हणून. षटकातील दुसरा चेंडू संतोष राजपूत आणि तितकाच अनुभवी फलंदाज राहुल कानडे. आणि परत एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, आणि लेग साइडच्या दिशेने खेळून करते राहुल कानडे आणि 2 धावा मिळवण्यात यश मिळवतोय तो राहुल. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते 65. आणि हा सरळ जातोय सीमा रेषा पलीकडे 6 धावा. चेंडूत काही खराबी नव्हती, पण राहुल कानडे हा एक असा फलंदाज आहे की तो कोणताही चेंडू सीमा रेषा पलीकडे मारू शकतो. परत एक चांगला चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळून काढला, 1 धाव काढण्यात यश मिळवतोय, दुसरी धाव ही. आणि हा विकेट गमावतोय राहुल कानडे स्वतःच्या चुकीमुळे. दुसरी धाव घेण्याची काही गरज नसताना राहुल कानडे यांचा कॉल डेंजर एंडला ते पळत होते आणि धाव बाद होतात ते राहुल कानडे. आणि नवीन फलंदाज येतोय बाबू पटकारे. बाबू पटकारे आणि थोडस क्षेत्ररक्षणात बदल करतोय तो संतोष राजपूत. थोडा षटकातील पुढचा चेंडू घेऊन संतोष राजपूत तो बाबू पटकारे. आणि लेग साइडच्या खूपच बाहेर पंचांचा इशारा येतोय वाईट. अतिरिक्त संख्येत वाढ होऊन धावसंख्या होते. दरम्यानचा चेंडू आणि चांगला चेंडू, आउट स्विंग चेंडू. आणि अपील करतोय रोहन माने. ती अपील पंचांनी फेटाळून लावले. परत संतोष राजपूत तो बाबू पटकारे आणि फुलटा चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पलीकडे. 4 रन. षटक संपतोय. किती षटक झाले? 6 षटकानंतर 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ते 77. 77. 3 बाद 77. पाहायचं आहे शेवटचं षटक घेऊन कोण येते ते.
संघासाठी शेवटचे षटक घेऊन येतात ते फिरोज तहसीलदार. एक संतोष राजपूत यांनी एक चांगली गोलंदाजी केली, आपल्या संघासाठी एक चांगली विकेट मिळवून दिली. त्यामुळे आता येतो तो फिरोज तहसीलदार आणि धावांना अंकुश लावतोय तो संतोष राजपूत. थोडस आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू, एक चांगला चेंडू, नीटचा काय खेळता आलेला नाही उत्तम वड यांना. एक धाव काढण्यात यश मिळवतात ते दोन्ही फलंदाज. दरम्यानचा चेंडू फिरतो बाबू पटकारे. डावखुरा फलंदाज बाबू पटकारे. मुळांच्या दिशेने खेळून काढतोय आणि एक धाव काढण्यात यश मिळवतो तो बाबू. षटकातील तिसरा चेंडू घेऊन फिरोज तहसीलदार तो उत्तम वाढ. आणि हा चेंडू चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. आणि हा चेंडू सरळ जातोय आणि क्षेत्ररक्षणाला काय सूर्यकिरणामुळे दिसलेला नाही आणि झेल सुटतोय आणि दोन धावा काढण्यात यश मिळतोय उत्तम. दरम्यानचा चेंडू खूपच बाहेर, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईड. आणि हा चेंडू सरळ जातो सीमा रेषाच्या बाहेर. 6 रन्स. धावसंख्या झपाट्याने वाढवते, धावसंख्या होते 88. फारुख सौदागर यांचे आगमन. एक चांगला क्रिकेटर शिक फारुख सौदागर. या भागात कुठे जरी मॅचेस असल्या बावडा कोल्हापूर कुठे बी नसले तर ते आपले उपरी वेळात वेळ काढून जातात ते मॅचेस बघायला. दरम्यानचा चेंडू आणि सरळ जातोय कव्हरच्या वरून 6 धावा आणि षटक संपते. 7 षटकांच्या समाप्तीनंतर बापू टायगरची धावसंख्या होते 94. 94. एक खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. संतोष त्याला उठव तिथनं. बस बाबा.
जाऊन यायचं बंदच केलं ते 5 वर्ष झालं ते मैदानात याने मागे बसतो तुमच्या मी हे भाऊ सॉरी ते ना एकचदा आता ते आपल्याला गणेश स्कॉलरशिपचं करायचं असलं तर आपल्या मदरचं कार्ड नाही कार्ड करायला पाहिजे पहिला मदरचं कार्ड करायला पाहिजे कंपल्सरी हॅलो फोन लाव की त्याला साध्याला साध्याला नंबर पाठवून दिला पाठवतो म्हणलं ठेवू का 95 पाहिजे हे 7 वरची गाडी 7 वर हॅलो बारा प्लेयर सगळी आणतात का काय आज फलंदाज पाठवायचा आहेत मैदानामध्ये सामना लवकर चालू करायचा आहे बापू टायगर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करून 94 धावा काढून 95 धावांचे लक्ष ठेवलंय ते संदीप पसारे या संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे फलंदाज सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे हे आपल्याला विकास पाटील बोलवत आहेत या इकडे संदीप पसारी यांची सलामीवीर जोडी मैदानामध्ये आलेली आहे रोहन माने आणि फिरोज तहसीलदार 7 षटकांमध्ये 95 धावांचं लक्ष ठेवले ते बापू फायटरच्या संघाने टाकून बाहेर येणार रे सामना लवकर चालू करायचा आहे हे बॉल दे की फिरोज तहसीलदार स्ट्राईकवर आहेत ते नॉन स्ट्राईकला खेळतोय रोहन माने उत्तम वड्ड वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो उत्तम वड्ड सामना करेल फिरोज चांगला ब्लॉकर पद्धत चेंडू तितकाच सुरेख फटका 1 धावासाठी 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसतोय स्ट्राईकवर आहे तो रोहन ज्याने काल एक मोठी फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय दिला होता 77 धावांची खेळी केली होती रोहन याने काल चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडू बीट होतोय रोहन
उत्तम टू रोहन. चांगला खेळून काढलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय रोहन आणि 2 धावावर समाधान मानतोय रोहन. थोडासा गचाळ थ्रो, परंतु काय अतिरिक्त धाव गेलेली नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. चांगला फटका पुन्हा एकदा. चेंडू थोडस मिसफिल्ड होतंय. थोडस गचा क्षेत्ररक्षण या संघाकडून. तरी सुद्धा एकच धाव घेतलेली आहे. स्ट्रायकवर आहे तो फिरोज. सामना करेल उत्तम याचा. उंच मारण्याचा प्रयत्न बीट होतोय आणि हा बोल्ड, क्लीन बोल्ड. तुमच्या आडानं काय दिसेना. असू दे, फिल्डरला कसं आता सांगायचं तिकडे. फिरोज बांधून परततोय. 4. एक षटका या सामन्यानंतर धाव संख्या 4, 1 बाद 4. षटकातील शेवटचा चेंडू आणि नवीन फलंदाज आहे तो ओंकार. ओंकार माळुंगेकर पाहायचं आपल्या संघासाठी काय करतोय. एक मोठं लक्ष आहे 95 धावांचं. त्याचं पाठलाग करताना फिरोज तहसीलदार एक बळी मिळालेला आहे बापू फायटर्सच्या संघाला. षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल ओंकार, नवीन फलंदाज. चांगला खेळून काढलेला चेंडू, चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल उत्तम याची. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 4, 1 बाद 4. चांगलं षटक म्हणावं लागेल उत्तम याचं. एक षटक टाकून एक बळी घेऊन फक्त 4 धावा देतोय आपल्या या षटकामध्ये. एक महत्वपूर्ण षटक टाकतोय उत्तम आपल्या संघासाठी. बापू टायगर्स आणि संदीप पसारे वॉरियर्स. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो. अजय गावडे. सामना करेल रोहन. चांगला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने खेळ होतोय. एक निर्धाव चेंडू टाकतोय अजय. चांगली गोलंदाजी या संघाकडून आणि अजयकडून. पुन्हा एक ऑफ साइडच्या दिशेने एक धाव पूर्ण झालेली आहे. एक चोरटी धाव म्हणावी लागेल रोहन याची. रोहन माने यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक षटकारास 500 रुपये सुहास गुरु यांच्याकडून.
सुवास करू कुठं आहे? हात वर करा. प्रत्येक षटकारास 501 रुपये रोहन माने फक्त यांच्यासाठी सुहास गुरु यांच्याकडून. चांगला फटका आणि सरळ 4 धावांसाठी सीमारेषे पार. आवाज वाढवायचा. कुठं बसलायस तू? एक उंच पटका पाहायचाय काय होतोय. सरळ सीमारेषे पार 6 धावांसाठी 501 रुपये जमा करा. मी देतो त्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या. चालते. 501 रुपये मैदानामध्ये रोख रोहन माने यांना बक्षीस आलेला आहे. ते पंचांकडे द्या तोपर्यंत. अरे पैसे घेऊन खरे मैदानात. चेंडू बघायचा कुठं आहे? अरे बॉल द्या मग. ए नवीन नाही दे बाळ, नवीन दे. अनेक दे अनेक. चेंडू द्यायचा आहे. स्कोर काय झाला? किती बॉल झाले? धाव संख्या झाली ती 16. क्षेत्ररक्षक आत या तुम्ही. चेंडू नवीन घेतलेला आहे. धाव संख्या झाली 16. षटकार मारलेला आहे आणि षटकार घेऊन तिने बक्षीस सुद्धा ठेवलेलं आहे आपल्या खिशामध्ये 501 रुपये. आपल्याला अजून सुद्धा बक्षीस चालू आहे. प्रत्येक षटकारास 501 रुपये. आता तर तुम्ही पहिला मारलाय 2,500-3,000 आंबा पाडावं आणि त्यामध्ये 500 रुपये योगदान आम्हाला द्यावं. सामना लवकर चालू करायचा आहे. अजून जवळपास 4 सामने खेळवायचे आहेत दिवसभरामध्ये. सामना चालू करायचा आहे. चांगली फटकेबाजी करतोय रोहन आपल्या संघासाठी. थोडस लय मध्ये येतोय. त्या 5व्या चेंडूवर 6 धावा मारून धाव संख्या झाली आहे ती 16 ना 16. शेवटचा चेंडू खेळून काढलेला चेंडू. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 16. 1 बाद 16. सबस्टिट्यूट प्लेयर सबस्टिट्यूट झालेला आहे. राहुल कानडे बाहेर येऊन इंद्रजित मैदानामध्ये. काय बॉडी क्रॅम्प धरल्या काय? जरा हे ना हे काय ते इलेक्ट्रोजेल आणि ग्लुकोविट आणि हे द्या डोलो फ्रेश.
मध्ये यायचं नाहीतर 1 वर्ष बाहेर बसायला. तू बाहेर बसतो 50 वर्षात तू रिटायरमेंट घेणार. संतोष कॅले, संतोष जाधव. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो संतोष कॅलेस. सामनाकार ओंकार. हॅलो चांगला फटका होता, चांगला प्रयत्न, परंतु 4 धावांसाठी ओंकाराच्या बॅट मधून. पुन्हा एक चांगला फटका आणि या सुद्धा 4 धावा सीमा रेषे पार. सलग 2 चौकार मारतोय ओंकार. आणि इकडे जाळी अर्धा फूट बाहेर काढायला की त्याला समोरच्या बाजूने अर्धा फूट समोरच्या बाजूने काढायला आणि डोर त्याला ह्याच्यात कर घराचा दरवाजा आहे तसं काय तशी नाही आहे ती. नाही मग आयडिया काय कर समोर वर फुटवर वाढवायला समोर अर्धा फूट वाढवायला. वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ. चालतंय ठीक आहे उद्या करून दे म्हणून सांग काय कुठल्या पण ह्याच्यात जाया ना करून कोणाला तर. उंच मारण्याचा प्रयत्न होता, स्लोअर पद्धतीचा चेंडू बीट होतोय ओंकार. ठीक आहे एक उंच फटका पाहायचा काय होतंय. सीमा रेषे पार 6 धावांसाठी एक चांगली फलंदाजी करतोय ओंकार माळुंगेकर आपल्या संघासाठी. या षटकामध्ये 2 चौकार आणि या चेंडूवर एक उंच समोरच्या दिशेने षटकार मारतोय, आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणतोय ओंकार. धाव संख्यात झपाट्याने वाढ. धाव संख्या झाली 31. 1 बाद 31. बॉल घे बॉल घे तू दोन बॉल दे सूर्य तुम्हाला बॉल बॉल जाईल 1950 आपलं काय काय चांगली फटकेबाजी म्हणावी लागेल. चेंडू घ्या चेंडू घ्या. पुन्हा एक वाईट चेंडू अतिरिक्त धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली आहे ती 32. चांगला लेग साईडच्या दिशेने एक धाव घेणे यशस्वी आणि एक धावावर समाधान म्हणावं लागते ओंकार याला. धाव संख्या झाली आहे ती 33. रोहन माने आपणास अजून सुद्धा बक्षीस चालू आहे. प्रत्येक षटकारास 501. पायचीची अपील होती आणि तितकेच त्या अपीलचा फायदा घेतोय आणि एक धाव चोरटी काढतोय रोहन. षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 34. 1 बाद 34 नाही 2 बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 34. असू दे स्टंट करू नको थांबा लावले की सरळ पळ घ्या.
संदीप पसार या संघाला विजय मिळवण्यासाठी 24 चेंडूमध्ये 61 धावांची गरज आहे. 4 षटकांमध्ये 61 धावांची गरज. आणि अजून देखील चांगले फलंदाज त्यांचे शिल्लक आहेत. जो स्ट्राईकवर आहे रोहन माने, कालच्या सामन्याचा स्टार फलंदाज. नॉन स्ट्राईकवर खेळतोय ज्याची बॅट तळपलेली आहे तो ओंकार माळुंगेकर. चांगली फटकेबाजी करतोय तोही संघासाठी. आणि अजून एक फलंदाज यायचा बाकी आहे तो भारत सोनुले. चांगलं बॅटिंग लाईनअप आहे या संघाचं. अजय गावडे वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. उंच फटका पायचा का होते सरळ सीमा रेषे पार. 6 धावांसाठी 501 रुपये येऊ दे. चांगली फटकेबाजी करतोय रोहन आपल्या संघासाठी. सरळ सीमा रेषे पार एक लांब लचक षटकार. 6 धावांसाठी. पळत यायचा नाहीतर नंतर द्यायचा. सेमीफायनल सामना आहे. एक उंच फटका 501 रुपये जमा. 2 षटकार 1002 रुपये. सुहास गुरु साहेब यांच्याकडून. दरम्यानचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा खेळून काढलेला चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय रोहन. षटकारानंतर गेर बदलतोय. 1 धाव घेतोय. स्ट्राईकवर आहे तो ओंकार. सामना करेल अजय याचा. बाहेर काय नाही 2 मारलं भावानं. मला लई नाव. उंच फटका मारण्याचा प्रयत्न बीट होतोय. फलंदाज फसतोय. यष्टीरक्षक पण फसतोय. पुन्हा एक निर्धाव चेंडू टाकतोय अजय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. बोला. दरम्यानचा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सोडतोय आणि सरळ 6 धावांसाठी सीमा रेषे पार. एक गचाळ क्षेत्ररक्षण याच्याकडून. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल परंतु एका सोपा पद्धतीचा झेल सोडलेला आहे. आणि यानंतर होणारा सामना गैनीनाथ इंडियन्स आणि साई चॅलेंजर्स दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचा आहे. नाणेफेकीसाठी गचाळ क्षेत्ररक्षण चालू आहे बापू टायगर्सच्या संघाकडून. तितकीच सुरेख फलंदाजी. दरम्यानचा चेंडू ऑफसाईड दिसेल. चांगला फटका पाहायचा का होतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सरळ 4 धावांसाठी. चांगली फटकेबाजी. धाव संख्या झाली ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 51. 1 बाद 51. चांगली धाव संख्या उभी केलेली आहे 4 षटकांमध्ये. 51. 18 चेंडू मध्ये 44 धावांची गरज आहे. अजून देखील एक तडाखेबाज फलंदाज रोहन माने स्ट्राईकवर. प्रवीण पगरे वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5 षटक घेऊन आले प्रवीण पगरे. सामना करेल रोहन. आणि सरळ हातामध्ये चेंडू विसावतोय रोहन माने. बाद होऊन परततोय. चांगली फलंदाजी केली होती त्याने आणि चांगला झेल म्हणावा लागेल संतोष पवार यांचा. लाईनवर उभा राहून सरळ झेल धरतोय. आणि या विकेट नंतर मला वाटते थोडस संघ अडचणीत येणार परंतु अजून देखील फलंदाजाचा भरणा असलेला संदीप पसार यांचा संघ रोहन माने याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो भारत सोनुले.
चांगलं बॅटिंग लाईन आहे या संघाचं. एक मोठा बळी घेतलेला आहे तो प्रवीण पगरे यांनी. झेल धरतोय संतोष. किती रोड गेला होता रोहन? नाही तिथे दिसत नाही का? किती बॉल मध्ये किती मारला रोहन? काय 2 षटकार पडले का? काय 2000 1000 रुपये मिळाले. 12 चेंडू मध्ये 22 धावांची खेळी करून रोहन पडलेला आहे. संतोष पवारच्या या झेलला हनुमान तालमीकडून 101 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. त्यांना डायरेक्ट दिला काय सांगून दे की मग 50 मागा येते. काय झाले? स्ट्राईक चेंज झालेला नव्हता. नवीन फलंदाज भारत सोनले स्ट्राईक वर. सामना करेल प्रवीण पगरे यांचा. चांगली गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर बळी मिळवतोय आणि एक महत्वपूर्ण बळी रोहन याचा. सातारा चेंडू 44 धावा. चांगला सिंगल साठी ढकलून काढलेला आहे. खातं खोलतोय वैयक्तिक. हॅलो, हा बोल बोल बोल. ए तुझं पाम्पलेट पाठव मला. ते तुमचं कसं सांगायचं, काय सांगायचं, काय कर. तू कुठं बसलायस? बोर्ड करायला मी सांगू होय ते बघून युट्यूबवर येते सांगायला मला. तू बघतो की सांगतो वेळ मिळेल तसं सांगतो. मध्ये फोर्स आपल्यावर. चांगला फटका आणि कॅच झेल सोडतोय. धाव संख्या बघा पळून काढायची आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा इथं आरामात पूर्ण करतोय ओंकार. चांगली फलंदाजी ओंकार याची. धाव संख्या हलती ठेवतोय. धाव संख्येत वाढ. शॉर्टफट पद्धतीचा चेंडू तटलेला. धावा पळून काढायचे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि थ्रो जरासा वर आणि त्यामुळे धाव पूर्ण होते. 2 धावा घेण्याचे यशस्वी होते ओंकार. 1 रन शॉट आहे. 1 रन शॉट. 1 रन शॉट नाही. 1 बाउन्स सांगितलाय. 1 बाउन्स आहे. उंच मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु पोहोचलेला नाही. 1 धाव पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न केलेला नाही आहे. स्ट्राईकवर आहे तो भारत. चांगला फटका सरळ मंदिरावर आणि डिक्लेअर 2 धावा. भारतीयाला मिळतात डिक्लेअर 2 धावा. उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु मंदिरावर चेंडू बसलेला आहे आणि मला वाटते षटक संपलेला आहे. धाव संख्या झाली ती 59. 12 चेंडूला किती? काल सारखंच केली. 12 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे संदीप पसार या संघाला. बारा चेंडू. आज CLPL 2021 संपल्यानंतर उद्यापासून भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धा या मैदानावर इथेच होतील. मान्य महेश गाडेकर युवा मंच यांच्याकडून भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे.
तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी सामन्याचा आनंद घ्यायसाठी उद्या इथेच जमायचं आहे. वैयक्तिक दुसरं संघासाठी 6वं षटक घेऊन आलाय तो संतोष जाधव कॅलेस आणि त्याचा सामना करेल ओंकार. 12 चेंडू 36 धावा, रोमांचक सामना. 12 चेंडू 36. क्षेत्ररक्षण लावून घेताना महेश कल्ले. वाईट चेंडू, पहिला चेंडू वाईट टाकतो. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 60. 12 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे अद्याप या संघाला. पाहायचं काय करतायत. पुन्हा एक वाईट अतिरिक्त धावसंख्या. बारा चेंडू 34 धावा. सेट बॅटमन्स आणि फटकेबाज बॅटमन्स. चांगला फटका. बघाय काय होते पाहायचं आहे. एक धाव पूर्ण आणि एकच धाव काढतील कारण स्ट्राईकवर येणार आहे ती भारत सोनुले. आणि चांगलं क्षेत्ररक्षण रफिक फकीर कंसात टिंगो. कंसात सांगायचं उर्फ सांगायला त्याला कंसात म्हणायचं तेच म्हणाल स्वतः रे. आता स्ट्राईकवर आहे तो भारत सोनुले. चांगल्या फटकेबाजी गरज. एक उंच फटका पाहायचा का होते सरळ सीमा रेषे पार. 6 धावांसाठी भारत सोडले याच्या बॅट मधून सरळ 6 धावांसाठी चेंडू. अद्याप 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे ती 68. हा चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय. एक निर्धाव चेंडू टाकतोय भारत सोनले सारख्या फलंदाजाला. 6व्या षटकाच्या मध्यंतरीच धावसंख्या ती 68. 2 बाद 68. आणि वाईट चेंडू. मला तर काय दिसत ना काय खेळाली. चांगली गोलंदाजी करतोय आणि धाव पळत नाही भारत. निर्धाव चेंडू संतोषाचा. 3 वाईट आणि 1 षटकार आणि 1 सिंगल आतापर्यंत आणि 2 निर्धाव चेंडू. एक उंच मारण्याचा प्रयत्न. बीट होतोय भारत. चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये. एक अनुभवी गोलंदाज आहे तो संतोष कॅलेस. उंच मारण्याचा प्रयत्न होतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे. 1 धाव पूर्ण आणि सरळ 4 धावांसाठी. षटक समाप्त. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते. धावसंख्या झाली ती 73. 73 झाला. 6 चेंडूत 22 धावा. सहा चेंडूंमध्ये 22 धावा. स्ट्राईकवर आहे तो ओंकार आणि गोलंदाज पाहायचा कोण येणार आहे आता लवकरात लवकर. लास्ट ओव्हर आहे तुमची. गोलंदाज मला वाटते बाबू पटकारे अंतिम ओव्हर साठी.
6 चेंडू 22 धावा. एक रोमांचक सामना. एक सेट फलंदाज आणि एक धडाकेबाज फलंदाज. 2 फलंदाज अजून पिचवर. पाहायचं काय होतंय. 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे संदीप पसार या संघाला. सहा चेंडूंमध्ये 22 धावा अजून पाहिजे आहेत विजयासाठी. आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम आणि 7वं षटक आणि निर्णायक षटक घेऊन आलाय तो राहुल कानडे. आणि राहुल कानडे यांचा सामना करेल ओंकार. चांगली फलंदाजी करतोय अजूनपर्यंत. 1 डाऊनला येऊन चांगली फटकेबाजी केलेली आतापर्यंत. 22 6 चेंडू 22 धावा. रोमांचक सामना. हाय व्होल्टेज सामना. जिंकणारा फायनल मध्ये. उंच मारण्याचा प्रयत्न. एकच धाव घेईल मला वाटते भारत. हा 5 चेंडू 21. स्ट्राईकवर येतो भारत. पाच चेंडू 21 धावा. राहुल टू भारत. आणि ब्लॉकर पद्धतीचा स्लोवर चेंडू आणि सरळ त्रिफळाचित होतोय भारत. बाद होऊन परततोय भारत. एक उंच मारण्याचा प्रयत्न होता. आणि या विकेटसाठी बक्षीस आलेलं आहे राहुल कानडे यांना. विजय दाभाडे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस. पोच करा. इथं पोच झालेले आहेत. बक्षीस घेऊन जायचं आहे राहुल कानडे आपण नंतर. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची गरज आहे. फलंदाज पाहायचा कोण येते. आणि भारताची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते महेश साखळकर सर. महेश साखळकर 4 मारलेले परशा माथुड्याला. आम्ही परशा माथुडे आमच्यात खेळालता आणि विरोधात खेळालता आणि शेवटला आले 4थ्या ओव्हरला बदादा मारले 85 वर नेला स्कोर. 4 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. चार चेंडू 21 धावा. लेग साइडच्या अतिरिक्त बाहेर आणि अवांतर धावसंख्येत वाढ. 4 चेंडू 20 धावांची गरज आहे. चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू टाकतोय. 3 चेंडू 20 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. प्रयत्नही केला नव्हता. त्यांना वाटलं वाईट आहेत दरम्यानचा चेंडू. एक उंच फटका पाहायचा काय होतंय आणि सरळ चेंडू सीमा रेषे पार 6 धावांसाठी महेश साखळकर यांच्या बॅट मधून. चांगली फटकेबाजी पाहावं लागेल. चेंडू द्यायचा आहे.
2-14 ना 2ला 14च की 2 चेंडूंमध्ये 14 धावा. क्रिकेट आहे अजूनही काय सांगता येत नाही. 2-14. चांगला फटका, परंतु यामध्ये काय 6 नाही का 4 नाही, 2 धावा पळावे लागतील परंतु एकच घेतील. बॉलर खुश. 201 मिळाल्यात. बॉलर खुश. एक 13. निर्धाव चेंडू आणि विजय होऊन अंतिम सामन्यात प्रवेश करतोय बापू टायगर्स. आणि मालक खुश. विकास पाटील, विजय दाभाडे या इकडे कॉमेंट्री. अरे बक्षीस तेवढं द्या इकडे. विजय या आता मन मी नाईट पॅन्ट घालून पैसे करा. या टी20च्या सामन्यात बापू टायगर्स विन झालेले आहे आणि या मॅच मधील टर्निंग पॉइंट ठरलाय तो संतोष पवार यांचा कॅच. त्यामुळे ही मॅच जिंकता आली आहे ती बापू टायगर्स यांना. अरे टॉस साठी. अरे विजू दाभाडे मॅच आहे आणि ते बक्षीस तेवढं दे. आम्हाला बॉलर